आज आहे खूप स्पेशल दिवस. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली 9 वाजलेत, साईडवरती आलो आणि आपलं डेली प्रमाणेच क्लिनिंगचं काम चालू आहे. त्याच्या आधी पण तुम्हाला एक खास, जर तुम्ही हा ब्लॉग का खास आहे ते जर बघितलं नसेल, म्हणजे तुम्हाला माहित नसेल, तर त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. पण त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. काल एक 10 मिनिटं फक्त मी JCBच्या काचा ओपन ठेवलं होतं आणि हे हाल आहेत. एवढी सगळी धूळ जमा झाली होती. पण नाव आता हे सगळं ऑलमोस्ट क्लीन झालं. कारण ते जोपर्यंत मी म्हटलं ना कालच्या ब्लॉगमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आपल्याला काय काय मॉडिफिकेशन वगैरे करायचे. तो जो मॉडिफिकेशन वाला पोरगा आहे तो येणार आहे दुपारनंतर. कारण तो काल मला बोललो होतं की सकाळी 7-7:30 वाजता येतो. पण त्याचं काहीतरी काम असल्यामुळे तो बोलला की मी दुपारी येईल. मग आता जे पण आता बाकीचं जे आपण आपलं मॉडिफिकेशन वगैरे सगळं करायचंय ते आता दुपारनंतरच होईल. पण आता मला परवा दिवशी तिथं आपलं ते डंपरचं वगैरे काम चाललं होतं. परवा दिवशी ना त्याच्या आधी चाललं होतं, बरेच दिवस आधी. सो तिथं थोडंसं काम आहे किरकोळ, तिथं खडी क्रशनचं त्यांना स्टॉक करायचं म्हणून थोडीशी क्लिनिंग वगैरे करायची. आपलं क्लिनिंग तर आता प्रॉपर झालंय. इथून जायचं पलीकडे त्या साईडला हायवेच्या शेजारीच काम आहे. सो ते काम करायचं आणि आपल्या डेलीच्या साईडवरती जेव्हा आपलं जे KGF सारखा लुक आहे ना त्या साईडचं, त्या साईडवरती आपल्याला जायचंय. दुपारी तुम्हाला आपल्याला जे पण आपलं मॉडिफिकेशन होणार आहे ते सगळं तुम्हाला दुपारनंतर एक चांगलावाला मॉडिफिकेशनचा लुक आपल्या JCBचा बघायला भेटणार आहे. काम खूप छोटस आहे इथं. ठीक आहे, थोडंसं एकदम एवढं छोटं म्हणजे 1-2च बकेटचं काम आहे. कारण त्याचे बाबा तिथे हे उचलतात ना, मटेरियल जिथं उचलतात ना तिथं थोडंसं मटेरियल पडलेलं दिसतंय बघा. हा वाला जो मुरुम आहे ना, हा वाला मुरुम, तो मुरुम फक्त थोडंसं हवारी मारायचं, लेवल करायचंय. कारण मटेरियलच्या गाड्या इकडून आले की मग त्या साईडला बॅक साईड पर्यंत गेल्या पाहिजे. आपण इथं पहिलं पण काम केलं होतं हे वाले, हे सगळं आता तिथं बीम वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात. आता ह्याच्यानंतर पण 1-2 दिवसामध्ये त्यांनी बीम भरली की परत आपल्याला इकडे यायला लागणार आहे. 2 मिनिटाचं काम आहे त्यांचं, कर दो मग आपल्याला तिकडेच त्याच साईडवरती जायचं परत. नाव वी आर इन KGF. त्या दिवशीच्या साईडवरती आलोय भाई. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. आयुष्याची खरी मजा जर कोणी घेत असेल ना, हे जे पोकलॅनवाले आहेत ना हे वाले घेतात ते. कारण ह्यांचं एकट्याचं JCB आहे, म्हणजे एकट्याचं पोकलॅन आहे ज्याला AC आहे, बाकी सगळे नॉन AC आहे इन्क्लुडिंग मी. ह्याच्यामध्ये दिसते का नाही काय माहिती. खरी आयुष्याची यांची मजा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसूच जात नाही भाई. इथून जर कोणी खाली पडलं ना, एक जण पण वाचणार नाही. पोकलॅन एक इथं चालू आहे, एक वाले इथं चालू आहे. ब्लॉग मध्ये तुम्हाला एवढं खास नाही, पण हे रियालिटी मध्ये एवढं खतरनाक वाटतंय ना बघायला. आपला JCB इथं लावलेला आहे. मला अजून ह्या साईडचं हे लेवल करायचंय सगळं, हे पुढच्या साईडचं लेवल करायचंय. पण आता ते सुपरवायझर आलेलं नाही. अजून त्या साईडला एक पोकलॅन आहे. एवढे पोकलॅन आहे तिथं, पोकलॅनची डायरेक्ट यात्रा भरली आहे. हा वाला भाई, हा काय याला काहीतरी प्रॉब्लेम आला, हा बंद आहे. बाकीचे हा वाला आणि हा वाला हे सगळं चालू आहे. ह्याची तर भाई सगळ्यात जास्त मजा आहे. मी आल्या पण सांगितलं तुम्हाला, त्याला मस्त AC केबिन मध्ये काम करतोय. आपलं थोडंसं मॉडिफिकेशन झालं की आपलं पण नाही काय, गरमी तर येतच राहणार आहे मशीन मध्ये, पण ऍटलीस्ट याचा लुक सगळा चेंज होऊन जाईल. मला करायचं होतं ह्या साईडला हे सगळं लेवल करायचं होतं. यावाला थोडंसं इथं मुरुम वगैरे कमी पडलाय आणि इथं थोडंसं ब्रेकिंग वगैरे करायचं म्हणून इथलं ठेवलंय. पण जिथं आता मी लेवल केलं ना तिथं सगळं आता काम प्रॉपर चालू झालंय. चॅनल वगैरे सेट करतील, स्टीलची जाळी वगैरे मारून झाली आहे. आणि माझं फक्त आता बाहेरच्या साईडला थोडंसं काम बाकी आहे. ते पण आता त्यांनी सांगितलं तर ते काम करायचं, नाही तर मग कालच्या साईडवरती जिथं आपण काम करत होतो त्या साईडवरती करायचंय. आणि त्यात बेस्ट न्यूज अशी आहे, एक चांगली न्यूज, की तो जो आपला फिल्मिंगवाला आहे ना तो एक 5 मिनिटांमध्ये आपल्याकडे येतोय. दुपारचे 1 वाजले, लंच ब्रेक वगैरे झालाय आणि तिथं जे आता काम करत होते सगळं फायनल झाले. आता त्या फिल्मिंगवाल्याला सकाळपासून कॉल करतोय, आता येईल तेव्हा येईल. तर तो सकाळी 8 वाजता निघाला होता, अजून मी येतोय. आता त्याला एकतर ऍड्रेस पण सापडणार नाही. आता मी चालतो दुसऱ्या साईडवरती, तो आला की त्याच्यानंतर मग मॉडिफिकेशन करायचंय. सगळं उलटा कारभार झालाय. पण आज काही करून मला हे सगळं फिल्मिंग वगैरे करून घ्यायचं, कारण ऊन खूप लागतंय आणि उन्हाच्या आधी जर झालं फिल्मिंग तर बेस्ट आहे. आणि ऊन गेल्यानंतर म्हणजे उन्हाळा संपल्यानंतर झाल्यावर मग त्याचा काहीच फायदा नाही. लंच ब्रेक झालाय आता आणि आपले जे फिल्मिंग करणारे आहेत हे आहेत अमित भाई. अमित भाई, इसमें कितना देर जाएगा अभी?
फिल्मिंग करने के लिए? टाइम लगेगा कम से कम 2 घंटा. 2 घंटा जाने में. 2 घंटा 2 तास जाणार त्याच्यामध्ये. कारण आता 1:30 वाजले होते, कारण मी जेवण पण केलं नव्हतं आणि डबा पण आला नव्हता. सो आतमध्ये थोडंसं पार्सल वगैरे घेऊन आलोय. आणि मागच्या साईडला थोडीशी सावली होती इथे कंपनीच्या बाजूला, मग इथंच आम्ही JCB घेऊन आलो. आणि जसं जसं आता दुपारनंतर मग हे ऊन सगळं सावली ह्या साईडला येत असते, त्यामुळे मग JCB पण ह्या साईडला आणलंय. आता ते काल मी सांगितलं होतं की ते मेजरमेंट वगैरे घ्यायला येणार आहे, पण काल ते पॉसिबल झालं नाही. आता ते मेजरमेंट वगैरे घेतं, ते मेजरमेंट वगैरे सगळं घेतलं की त्याच्यानंतर मग हे काचा वगैरे क्लिनिंग, हे सब क्लिनिंग करना पडेगा ना अंदर से पूरा. हाँ क्लीन करके ही लगाएगा. हे सगळं आतून पूर्ण क्लीन करून घ्यायचंय. आणि फिल्मिंग जे आहे ना ते आतून करायची आपल्याला. कारण असं होतं की बाहेरून जर कुठून झाडाच्या याच्या आसपास कुठे जर फांदीला वगैरे ते घासलं की मी ते फिल्मिंग निघून जाते. आपण ह्या ज्या आहेत ना, ही वाली पूर्ण टिंट ब्लॅक, म्हणजे 100% झेड ब्लॅक करणार आहे. आणि बाकी मी काल पण सांगितलं की त्या पुढची आणि पाठीमागची काच, ह्या दोन्हीच फक्त काचा आपण 50% करणार आहे. सो थोडंसं मला भूक लागली, मी जेवण करून घेतो तोपर्यंत ते त्यांचं मेजरमेंट वगैरे घेतील. आणि मग थोडंसं त्यांना काही काचा वगैरे क्लिनिंग करायला जर मदत लागली तर मी ते मदत करणार आहे. पण त्याच्या आधी थोडंसं जेवून घेतो, मला भूक लागली. मी जेवण वगैरे केलं आणि तोपर्यंत यांनी सगळं हे जे काचेचं थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं होतं. ह्या ज्या काचं इकडची क्लीन दिसते, पाठीमागची फक्त राहिली आहे. बाकीच्या सगळ्या काचं त्यांनी बाहेरून क्लीन करून घेतलं. आणि त्याचं जे मटेरियल आणलं होतं फिल्मिंगसाठी त्यांनी, हेवाला आहे, हे त्यांनी सगळं कटिंग वगैरे करून घेतलं. मी त्यांची मदत पण केली, पण बाहेरच्या साईडला थोडंसं वारं होतं त्यामुळं कटिंग करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. आता ही वाली काच सगळ्यात आधी पहिली हे करायची, पेस्टिंग करून घ्यायची. मग राहिलेल्या काचा करायच्या. त्याच्यामध्ये आता याला इसको काय, हे शॅम्पू आहे ना? हाँ शैम्पू का पानी. मला माहित नव्हतं एवढं खास. याच्यामध्ये शॅम्पू टाकून हे याच्यावरती पेस्ट करून टाकणार आहे दादा. फायनली आपली पहिली काच आता फिल्मिंग झाली आहे. जो लुक आलाय ना भाई, हे तर खरं फिल्मिंगची मजा आहे. मला एवढं भारी वाटलं नाही फिल्मिंग बघितल्यानंतर. आणि ऊन येणार नाही तो भाग वेगळा, पण दिसायला एवढं अट्रॅक्टिव्ह दिसतंय ना हे. आणि आपलं जे हे आपण मी नाव टाकलं होतं ना ब्लॅक पर्ल 2.0, आपली पहिली ब्लॅक पर्ल तर गेली, पण ह्याच्यात सुद्धा तुम्ही प्रेमात पडणार आहे. आपली ही वाली ब्लॅक पर्ल 2.0 आहे. जरी ही माझी स्वतःची नसली तरी माझे जे मालक आहेत ते बऱ्यापैकी मला चांगला सपोर्ट करतात सगळ्या गोष्टींना, यूट्यूबला वगैरे सगळ्या गोष्टींना. म्हणून मी पण त्यांना तेवढं लॉयल्टी दाखवतो. आणि हा जो लुक आलाय ना, हा वाला फक्त एका काचेचा आहे. जेव्हा पूर्ण सगळ्या काचा फिल्मिंग होतील ना, तेव्हा मी तुम्हाला परत एकदा प्रॉपर असं सिनेमॅटिक शूट करून दाखवणार आहे. सध्या तरी आता एक पेस्टिंग प्रॉपर कंप्लीट झाली. थोडेसे बबल वगैरे आले त्याच्यामध्ये. अमित भाई, ये जो बबल आहे बाहेर से दिख रहा है थोडा बहुत, तर ते जे बाहेरचे बबल दिसतात आणि हे वाले, हा वाला आणि वरच्या साईडला एक आहे. सर ते वाले ते अमित भाई बोलले की आतमधून त्यांना करता येईल ते प्रॉपर. पण हे वाले जे झाले ना, एकदम बेस्ट काम झाले भाई. हुआ है ना, अंदर नहीं जाएगा. साला क्या बज रहा है. हाँ लेकिन ये स्पेस है वहाँ आपको बोलने की जरूरत नहीं है. जहाँ स्पेस कम है, देखो अब यहाँ पे निकला हुआ है, तो इसको यहाँ से ऐसा राउंड करके मुझे कटिंग करना पड़ेगा, क्योंकि नहीं तो बैठेगा नहीं. मतलब बाद में निकल जाएगा ना अगर वैसा जैसा चाहिए. मतलब क्रॉस वाला अगर कटिंग नहीं किया तो वो निकल जाएगा ना. नहीं जाएगा ना. हाँ. अंदर नहीं जाएगा इधर. तो जहाँ तक एंड है वहाँ तक ही काटना पड़ेगा ना. वहाँ तक कर देंगे, इसका टेंशन नहीं. ज्यादातर तो हम लोग इधर ऐसा डॉटेड पे कटिंग करते हैं. हाँ. ताकि बाहर ही कटिंग करो, कोई टेंशन नहीं. प्रॉपर कटिंग को भी थोड़ा गंदा दिखता है, इसलिए मैं अंदर ही कर दिया. जान दो थोड़ा बहुत कहीं हो जाता है. तर ह्या साईडला थोडेसे हे जे आहे ना, हे कटिंग करायचं राहिले ते ऍक्च्युली तिथं हात पण जात नाही प्रॉपर. आणि ही खिडकीची जी डिझाईन आहे ना, तिथून कटिंग करायला त्यांना प्रॉपर काम करता येत नाही, म्हणून ते थोडंसं दिसतंय. बाहेरून पण त्याचं नॉर्मलच दिसतंय, एवढं नॉर्मल दिसतंय की तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसणार नाही. पण ते दिसून पण येत नाही, त्यामुळे मला पण त्याचं काय वाटलं नाही. पण त्यांनी जे काम केले एकदम प्रॉपर केले. ऑलमोस्ट बाकीच्या सगळ्या काचा टिंट ब्लॅक झाल्यात. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, थोडंसं वेगळ्या व्ह्यूने तुम्हाला दाखवता आलं तर दाखवेल मी. पण ह्याचा जो फायनल लुक आहे ना, हा तुम्हाला ब्लॉगच्या शेवटी बघायला भेटणार आहे. आणि कचरा तुम्हाला दाखवतो किती पडलाय. एवढा सगळा कचरा झालाय JCB मध्ये. पुढच्या साईडला पण अजून खाली पडलेले आहेत. आता फक्त आपलं ते फ्लोरिंग करायचं ना, ते वाला झालं ते. आणि इथं ह्याला कुशन करायचं राहिले. पण आता जवळजवळ 2 तास झाले. 1 वाजता बंद केलं होतं मशीन आणि 2 वाजता चालू करायचं. आपलं लंच ब्रेक 1 तासच असतो ना, पण आता जवळजवळ 3 वाजून 41 मिनिटं झाली. 2 तास ह्याच्यामध्येच आमची 2 नाही 3 तास.
साईडची काच बाकी सगळे एकदम जेड ब्लॅक करून टाकलेले. आता फायनल तुम्हाला 100% ब्लॉगच्या शेवटी दाखवतो. ही वाली पण काच आता फायनल झाली आहे. बाकीच्या सगळ्या काचा फायनल झाला. आता फक्त फ्रंटची काच बाकी आहे. सीन असं झालं की ते बोलतात त्याला जर बबल वगैरे आले तर मे बी आम्ही नाही करणार. पण माझं असं म्हणणं है कि उसको कर ही डालेंगे क्योंकि क्या होता है मालूम क्या, वहां से ज्यादा धूप आता है. रात में 50% हम लोग करेंगे तो वो प्रॉपर दिखाई भी देगा. रात का प्रॉब्लम तो सॉल्व हो जाएगा लेकिन दिन में लेकिन धूप आएगा. दिवसा कारण ऊन येतं ना म्हणून ती करायची आहे. कारण ते दिसायला चांगलं तर दिसतंच पण दिवसात त्या साईडने पण जास्त ऊन येतं त्यामुळे ती पण करून टाकायची. सगळ्या काचा प्रॉपर एकदम हे झालं ब्लॅक. हा ठीक आहे. सगळ्या काचा व्यवस्थित झाल्या. फक्त हे वाले जे आहे ना ह्या साईडला थोडासा आणि ह्या साईडला थोडासा असे छोटेसे बबल आलेत. त्यामुळं आता मशीन पुढच्या साईडला घेऊन जायचंय. तिथं जे आपलं हीट उसको क्या बोलते हो, कौन सा वाला मशीन बोले आपने? हीट गन. हा हीट गन. सो ते हीट गननी ते थोडस हीट गरम करून म्हणजे ते प्रॉपर व्यवस्थित बसवतील. आता फक्त ही वाले आहे खालचं. आता हे 50% केल्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही. बाकीचं हे वालं आहे ना प्रॉपर झेड ब्लॅक झालंय ना. चला मी पण खुश आहे, तुम्ही पण खुश व्हाल. आपलं फायनल हे असे थोडे थोडे इकडून दिसत नाही, इकडून हा इथून दिसतात ते थोडेफार असे राहिलेत. सो आता ह्या हीट गनने ते गरम करून ते प्रॉपर त्याला बसवतात. ते संध्याकाळ झाली 6 वाजलेत आणि तिथं जे पण लेवलचं वगैरे काम होतं ते पण संपून गेले आणि आपलं फिल्मिंगचं पण जे पण मॉडिफिकेशन होतं ते सगळं झाले. याच्यामध्ये बरेचसे फुटेज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलाय. आणि त्याचसोबत उद्या आपल्याला आपलं जे त्या हायवेला जे काम चालू होतं त्या साईडवरती जायचं उद्या. सो इथचा आजचा जो ब्लॉग आहे मॉडिफिकेशनचा तो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग इथंच एंड होतोय. आता मी रस्त्याला आहे आणि मशीन पार्क करून आपल्याला घरी जायचंय. चला बाय बाय. ले